Hello, my dear students. Today we will learn 1.2 on saying please by A.G. Gardiner. My dear students, we have seen some portion of this lesson in previous video. Today we will learn the remaining portion of this lesson. So let's start to teach. Huge call to Bill in front to wait while he took him across the road or round the corner or otherwise safely on his way. आपण बघितलं की कसा तो एखाद्या मुलांना बाप म्हणून मदत करायचा, अपंग अंध लोकांना कशा पद्धतीत तो मदत करायचा, बरोबर आहे. तर आणि ते पण सगळ्यांची हशी मजाक थट्टा मस्करी करून तो सगळ्या गोष्टी या ठिकाणी पार पाडायचा. मी अंध व्यक्ती असेल तर त्याला पदावर सुरक्षितपणे खाली उतरवून तो थांबत नसेल तर तो स्वतः त्याला रस्त्यापलीकडे किंवा कोपऱ्यापर्यंत नाहीतर त्याच्या मार्गावर सुखरूपपणे सोडेपर्यंत समोरच्या बिल्ला थांबायला सांगत असे. इन शॉर्ट, आय फाउंड दॅट ही irradiated such atmosphere of good temper and kindliness that a journey with him was a lesson in natural courtesy and good manners. थोडक्यात म्हणजे तो वातावरण जे होतं त्या सुस्वभावाचे आणि जिव्हाळ्याचे असे वातावरण निर्माण करीत असे. तो म्हणजे एकदम फ्रँकली वातावरण सर्वांना आनंदाने प्रेमाने राहता येईल असे की त्याच्याबरोबर प्रवास हा स्वाभाविक सौजन्य आणि सद्वर्तनाचा धडा होता असे मला या ठिकाणी जाणवतंय असं ते म्हणताय. What struck me particularly was the ease with which he got through his work. तो ज्या सहजतेने त्याचे काम करत असे ते मला सर्वाधिक भावले किंवा आवडले. If bad manners are infectious, so also are good manners. म्हणजे गैरवर्तणूक किंवा अशिष्ट वर्तन आपण ज्याला म्हणतो, जसे संसर्गजन्य असते तसे सद्वर्तन देखील संसर्गजन्य असते. याचा अर्थ असा की जर तुम्ही चुकीचे वागलात किंवा चुकीचे विचार करत असाल तर त्याचा इफेक्ट दुसऱ्यावर चुकीचाच होतो. त्याचप्रमाणे जर तुम्ही बरोबर बोललात, बरोबर वागलात, चांगले सद्गुण किंवा चांगले विचार जर केला तर त्याचा देखील परिणाम हा चांगलाच होतो इतरांवर. If we encounter imbecility, most of us are apt to become uncivil. But it is an unusually uncouth person who can be disagreeable with sunny people. या ठिकाणी काय म्हणतात, असभ्यतेचा अनुभव आला की आपल्यातील बहुतेक लोक स्वतःही असभ्यपणे वागू लागतात. मात्र अशा प्रसन्न लोकांच्या सहवासाचा स्वतःवर परिणाम न होऊ देणारी एखादी संस्कारहीन व्यक्ती अपवादानेच आपल्याला काय होतं त्या ठिकाणी आढळते. It is with manners as with the weather, nothing clear up my spirit like fine day. Said kids, I am a cheerful person, descends on even the gloomiest of us with something of the benediction of a fine day. या ठिकाणी काय म्हणतात त्या ठिकाणी शिष्टाचार आहे, डिसिप्लिन आहे, त्याचेही हवामानासारखेच असते. किड्स काय म्हणतात या ठिकाणी की एखादा छान दिवस माझ्या मनोवृत्तांनाही उल्हासित करतो. त्याचप्रमाणे एक आनंदी व्यक्ती देखील एखाद्या उदास व्यक्तीच्या मनात चांगल्या दिवसासारखी प्रसन्नता रुजवू शकते. अँड सो इट वॉज ऑलवेज फाईन वेदर ऑन द polite conduct to bus and his own civility, his conciliatory address and good humored being infected his passengers. आणि म्हणूनच त्या सुसंस्कृत कंडक्टरच्या बसमध्ये नेहमीच प्रसन्न वातावरण असे आणि त्याची सभ्यता, सलोख्याचे वर्तन व खेळाडू वृत्ती त्यांच्या प्रवासामध्येही पसरत असे. याचा अर्थ असा मित्रांनो की जे तुमच्याकडे पॉझिटिव्ह आहे ते जर तुम्ही जगाला किंवा इतरांना दिलं तर ते देखील त्याचप्रमाणे पॉझिटिव्ह होतं. जर तुम्ही आनंदी राहा तर त्याचा आनंद देखील तुम्ही दुसऱ्याला देऊ शकता. In lightening the spirit, he lighted his own task. His deity was not a wasteful luxury but a sound investment. त्यांची मने हलकी करताना तो आपले कामही हलके करीत असे आणि त्याची प्रसन्नता, उत्साह व्यर्थ नव्हता. तर ती एक मोलाची काय होती त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट होती, मोलाची एक ती गुंतवणूक होती. I have missed him from my bus route of late, but I hope that only means that he was carried his sunshine on the another road. आजकाल माझ्या बस मार्गावर त्याची भेट होत नाही, पण आपल्या प्रसन्नतेचा प्रकाश तो दुसऱ्या मार्गावर नक्कीच पसरवित असेल अशी मला आशा आहे. It cannot be too widely diffused in a rather drab world, and I make no apologies for writing a panegyric on an unknown bus conductor. If Wordsworth could gather lessons of wisdom from the poor
Leech gatherer on the lonely moor, I see no reason why lesser people should not take lessons in conduct from one who show how a very modest calling be dignified by good temper and kindly feeling. त्या नीरस कंटाळवाण्या जगात दूरवर तो पसरवणे इतके सोपे नाही. त्यामुळे त्या अज्ञात बस कंडक्टरवर स्तुतीपर भाषणे लिहिण्याबद्दल मी कदापि दिलगिरी व्यक्त करणार नाही. विल्यम वर्ड्सवर्थ जर एका गरीब जळवा गोळा करणाऱ्यांकडून कुठल्याशा ओसाड प्रदेशात शहाणपणाचे धडे देऊ शकतात, तर मग सुस्वभावाने व दयाळू भावनेने केलेली सर्वसामान्य सेवा देखील किती सन्माननीय किंवा अत्यंत मोलाची असू शकते हे दाखवून देणाऱ्यांकडून काही लोकांना तरी आचरणाचे धडे घेण्यात मला काहीच हरकत वाटत नाही. म्हणजे या ठिकाणी काय म्हणतात की जो भी गरीब श्रीमंत जो भी आप बोलते हो, जैसे कि कोई अगर अच्छा डिग्नाइट पर्सन है, डिग्निफाई पर्सन है समझ लो, उनके पास अगर देने के लिए आपके पास पैसा नहीं होगा, हालांकि वो गरीब है, पैसा नहीं होगा, बट अच्छे नेचर का उनका क्वालिटी अच्छी होगी, नेचर अच्छा होगा, ऑफकोर्स उनके भी जो कुछ गुण है वो हमारे ऊपर प्रभाव डालते हैं. ये यहाँ पर उनको कहना है. इट इज मैटर ऑफ जनरल एग्रीमेंट दैट द वॉर हैज हैड अ चिलिंग इफेक्ट अपॉन दोज लिटिल एवरी डेट सिविलिटीज ऑफ अ बिहेवियर दैट स्वीटन्स जनरल एअर. दैनंदिन जीवनातल्या वातावरणात आनंद करणाऱ्या छोट्या छोट्या संस्कृतीवर शिष्टाचारावर युद्धांमुळे भयंकर परिणाम किंवा दुष्परिणाम झालेले आहेत, ही गोष्ट सर्व मान्य आहे. We must get those civilities back if we are to make life kindly and tolerable for each other. परंतु आपल्याला जर परस्परांचे जीवन आनंदाने सुसह्य बनवायचे असेल तर ते शिष्टाचार परत आणले पाहिजे. बरोबर आहे ना? शिष्टाचाराशिवाय मित्रांनो लाईफ मध्ये किंवा जीवनामध्ये काहीच नाहीये. जर तुमच्याकडे शिष्टाचार नसेल तर तुमच्या एज्युकेशनला, तुमच्या मॅनर्सला, तुमच्या संस्कृतीला कुठल्याच प्रकारे काहीही किंमत नसते. म्हणून कितीही शिकलं तरी आपलं जे संस्कार आहे ते विसरले नाही पाहिजे. ते अगदी या ठिकाणी अत्यंत महत्वाचे आहे. We cannot get them back by invoking the law. The policeman is a necessary symbol of the law, is a necessary institution for a society that is still somewhat lower than the angels. कायद्याचा बडगा दाखवून आपण ते परत मिळवू शकत नाही. प्रत्येकच वेळेला जर कायदा पुढे जर ठेवला आणि त्याचं जर कठोरपणे किंवा हुकुमशाही पद्धतीने पालन करायला सांगितलं तर ते शक्य नाही. डिसिप्लिन, संस्कृती या गोष्टी तुमच्या संस्काराने आपल्यापर्यंत पोहोचत असतात. प्रत्येक वेळेला जर तुम्ही कायद्याचा आधार घ्याल तर कदाचित ती अंमलबजावणी योग्य पद्धतीने त्या ठिकाणी करता येणार नाही. अजून तेवढा सुसंस्कृत नसलेल्या आपल्या समाजासाठी पोलीस हा एक गरजेचा घटक आहे. बरोबर. पोलीस म्हटलं की आपल्याला का ती खाकी वर्दी दिसते, कायदा दिसतो, तो कॉन्स्टिट्यूशन दिसते, त्याच्यातले लॉ आहे ते दिसते, त्याच्यातले जे काही कोड्स आहेत ते दिसते आपल्याला की कुठल्या कोडनी काय होतो. परंतु त्याच्यापेक्षा जर आपण ते स्वतःहून ग्रहण करत असेल तर ते बेटर आहे. आणि कायदा ही एक आवश्यक संस्था आहे, परंतु कायदा केवळ शारीरिक हल्ल्यापासून आपले संरक्षण करू शकते. बरोबर आहे की नाही? बट द लॉ कॅन ओनली प्रोटेक्ट अस अगेन्स्ट मटेरियल अटॅक. म्हणजे आताच सांगितलं मी तुम्हाला, फक्त कायदा काय तो तुमचा शारीरिक हल्ल्यापासून रोखू शकते, परंतु मानसिकरित्या किंवा सुसंस्कृतपणे जर तुम्हाला घडायचं असेल तर कायद्यापेक्षा तुमची संस्कृती, संस्कार, इतर जे गोष्टी आहेत, तुमचे जे डिसिप्लिन आहेत ते अत्यंत या ठिकाणी काय आहेत, महत्वाचे. नॉर विल द लिफ्ट मॅन्स वे of meeting moral affront by physical violence help us to restore the civilities. या ठिकाणी काय म्हणतात की ज्याप्रमाणे लिफ्टमॅनने नैतिक अपमानाला उत्तर देण्यासाठी अवलंबलेली शारीरिक हिंसाचाराची पद्धती आपल्याला शिष्टाचार पुनर्स्थापित करण्यासाठी मदत काय म्हणते करू शकत नाही. I suggest to him that he would have had a more subtle and effective revenge if he had retrieved the gentleman who would not say please with elaborate politeness. या ठिकाणी काय म्हणतात की त्याने कृपया न म्हणणाऱ्या त्या सद्गृहस्थाशी अति विनयशील पद्धतीने वर्तन केले असते तर तो अधिक मार्मिक आणि परिणामकारक पद्धतीने बदला होऊ शकला असता असे त्याला या ठिकाणी सुचवावेसे वाटते. He would have had the victory not only over the Boer but over himself, and that is the victory that counts. त्यामुळे केवळ त्या उद्धट व्यक्तीवर नव्हे तर स्वतःवर देखील त्याला विजय मिळवता आला असता आणि तो खरा विजय ठरला असता. द
Polite man may lose the material advantage, but he always has the spiritual victory. सभ्य माणूस कदाचित भौतिक फायदा गमावत असेल तो, परंतु त्याचा आध्यात्मिक किंवा नैतिक विजय नेहमी होत असतो. I comment to the Lippmann Astoria Cheerfield. In his time, the London streets were without the pavement of today, and the man who took the wall had the wrist footing. या ठिकाणी काय म्हणतोय की लिफ्टमॅनला चेस्टरफील्डचा किस्सा सांगण्यासारखा आहे. त्या काळी लंडनच्या रस्त्यावर आजच्या सारखे बांधीव फुटपाथ ज्याला आपण म्हणतो ना, जो याच्यासाठी असतो आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी. त्या आधीच्या लंडनच्या रस्त्यावर काय आजच्या सारखे बांधीव फुटपाथ नव्हते. I never give the world to a scoundrel, said a man who met Chesterfield one day in the street. I always do, said Chesterfield, stepping with a bow into the road. त्या ठिकाणी काय म्हणतात, जो भिंतीच्या बाजूने चालत असे त्याला कोरडी पायवाट मिळत असे. एक दिवस चेस्टरफील्डला रस्त्यात भेटलेला एक माणूस म्हणाला, मी बदमाश माणसाला भिंतीची नाही बाजू कधीच देत नाही. I hope the Lippmann will agree that his revenge was such more sweet than if he had flung the fellow into the mud. त्यावर मान झुकवून रस्त्याच्या बाजूला उतरून चेस्टरफील्ड म्हणाला, मी नेहमीच देत असतो. त्याने घेतलेला हा बदला दिलेले जे काही त्याच्यावर उत्तर आहे त्या व्यक्तीला चिखलात फेकून देण्यापेक्षा किती जास्त समर्पक होते. हे लिप्टमनला पटेल अशी मला आशा आहे, असं या ठिकाणी अल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर म्हणतात. तर my dear friend, we have finished here 1.2 on saying please. Thank you for watching my video.